3-4 महत्त्वाचे मुद्दे जे आपल्याशी चर्चा करून मला ते जनतेपर्यंत पोचवायचे आहेत ते म्हणजे आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या संदर्भात मी आढावा घेतला। आपल्याला 2,43,000चं टार्गेट आहे। आपण 2,23,000 पर्यंत पोहोचलेलो आहोत। येत्या 2 ते 3 दिवसामध्ये 100% टार्गेट आपलं पूर्ण होईल आणि या कार्यक्रमाच्या शुभारंभासाठी राज्याचे मुख्यमंत्री रत्नागिरीमध्ये येणार आहेत। आपल्या सगळ्यांसाठी अजून एक आनंदाची बातमी की आपलं एअरपोर्ट चालू करण्याच्या दृष्टीनं एक मोठं पाऊल सरकारनं टाकलेलं आहे। टर्मिनल बिल्डिंगचं 100 कोटीचं टेंडर मंजूर झालेलं आहे। त्या कामाचा शुभारंभ देखील राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब करणार आहेत। तिसरी महत्त्वाची गोष्ट वयोश्री योजनेचे फॉर्म महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त हे रत्नागिरी जिल्ह्यानं भरलेले आहेत, त्याचा देखील आढावा मी घेतलेला आहे। आणि जो सगळ्यात महत्त्वाच्या 2 गोष्टी आहेत त्या म्हणजे आपली आरोग्य यंत्रणा, या आरोग्य यंत्रणेच्या संदर्भामध्ये देखील मी आढावा घेतला। आणि ज्यावेळी मेडिकल कॉलेज सुरू झालं त्यावेळी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये 9 डॉक्टर होते, आज त्या डॉक्टरांची संख्या सगळे वैद्यकीय अधिकारी धरून 9 आणि 21 अशी 30 झालेली आहे। त्याच्यामुळे जे मी मागच्या वर्षी सांगितलं होतं की 2 वर्षामध्ये मेडिकल फॅसिलिटीमध्ये आमूलाग्र बदल या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपल्याला बघायला मिळेल, त्यातलंच हे पाऊल आहे। मी स्वतः सिव्हिल हॉस्पिटलला गेलो होतो। सिव्हिल हॉस्पिटलच्या इन्फ्रास्ट्रक्चरसाठी अपग्रेडेशनसाठी 25 कोटी रुपये खर्च केले जात आहेत, त्याची देखील प्रचिती आपल्याला आली असेल। सिव्हिल हॉस्पिटल 2 माध्यमातून चालवलं जातं, वैद्यकीय महाविद्यालय आणि CS या दोघांबरोबर बैठक झाली। आज डेप्युटी डायरेक्टर देखील या बैठकीला आलेले होते। माझ्याकडे 21 डॉक्टरांची यादी देखील आहे, मी आपल्याकडे देतो, जे मेडिकल कॉलेजमधनं आता सिव्हिल हॉस्पिटलला काम करत आहेत। भूलतज्ञ जे होते त्यांचा देखील प्रश्न निकाली निघालेला आहे। कानगुले नावाचे भूलतज्ञ जे आहेत ते या ठिकाणी आता रुजू होतील। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की जानेवारीपासून जुलैपर्यंत हाडांच्या शस्त्रक्रिया आपल्याकडे 243 झालेल्या आहेत, डोळ्यांच्या शस्त्रक्रिया 539 झालेल्या आहेत, जनरल सर्जरी 328 झालेल्या आहेत आणि स्त्रीरोग व प्रसूतीसाठी 626 झालेले आहेत। हे मी का सांगतोय तर एकच बाजू ही सांगितली जाते, आंदोलन करणं मी समजू शकतो, पण एखादी गोष्ट उद्या होणार आहे हे कळल्यानंतर वृक्षारोपण करणं हे देखील रत्नागिरीकर समजू शकतात। त्याच्यामुळं ही जी आकडेवारी आहे ही 6 महिन्यातली आकडेवारी आहे की सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नक्की काय काय झालं आहे। आज अजून एक निर्णय आम्ही घेतला की कामथे आणि राजापूर या 2 ठिकाणी प्रायव्हेट कंपनीला बरोबर घेऊन शासकीय दरामध्ये सोनोग्राफी सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे। रत्नागिरीमध्ये MRI युनिट असलं पाहिजे, MRI देखील झाला पाहिजे, यासाठी बांधकाम सुरू झालेलं आहे। MRI देखील आता भविष्यामध्ये रत्नागिरीमध्ये होणार आहे। दापोली असेल, चिपळूण असेल, पाली ग्रामीण रुग्णालय असेल, या ठिकाणी ब्लड बँक असावी यासाठी देखील पैसे देण्याचा निर्णय आज मी घेतलेला आहे। आणि आज आपल्याकडे ब्लड बँक जी आहे ती फक्त बिल्डिंगमध्ये आहे, तर ती मोबाईलवर असावी यासाठी DPCतनं मोबाईल ब्लड बँक व्हॅन ही देखील आज आम्ही मंजूर केलेली आहे। आज अजून एक आरोग्य क्षेत्रातला फार मोठा निर्णय जो महिलांच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा आहे तो महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा रत्नागिरी जिल्ह्यानं घेतला आहे, ते म्हणजे प्री डिटेक्शन कॅन्सर टेस्ट। ही आता सगळ्या ग्रामीण रुग्णालयामध्ये त्याचं 1 युनिट असेल, उपजिल्हा रुग्णालयामध्ये 1 युनिट असेल आणि सिव्हिल हॉस्पिटलमध्ये 2 युनिट असतील आणि असं पूर्ण जिल्ह्याच्या स्तरावर कॅन्सर डिटेक्शन युनिट जी आहेत हे देणारा रत्नागिरी जिल्हा आणि त्याच्यानंतर रायगड जिल्हा हे 2 जिल्हे ठरणार आहेत, जेणेकरून हा जर कॅन्सर सुरुवातीलाच डिटेक्ट झाला तर त्या महिला भगिनीचं आयुष्य वाचू शकतं, तिला चांगल्या पद्धतीची ट्रीटमेंट मिळू शकते। यासाठी हा एक निर्णय आरोग्याच्या दृष्टीनं आम्ही घेतलेला आहे। मेडिकल कॉलेजला 10 कोटी रुपये आजच औषधांसाठी मी उपलब्ध करून दिलेले आहेत। CS ना 8 कोटी रुपये औषधांसाठी उपलब्ध करून दिलेले आहेत आणि पाली RH जे आहे ते अपग्रेडेशन करण्यासाठी म्हणजे टॉमा केअर सारखं करण्यासाठी 23 कोटी रुपये शासनानं मंजूर केलेले आहेत, त्याचं देखील काम सुरू होईल। 10 कोटी नाही, मेडिकल कॉलेज, सिव्हिल सर्जन म्हणजे ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय ह्यांना, आणि सिव्हिल हॉस्पिटलला म्हणजे वैद्यकीय रुग्णालय। एक मिनिट सांगतो ना साहेब। आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा रस्त्यांचा। आज मी स्वतः नगरपालिकेमध्ये जाऊन रस्त्यांचा आढावा घेतला। काल मला असं वाटतं की शिवसेनेचे माजी नगरसेवक देखील गेलेले होते। आजपर्यंत रत्नागिरीमधल्या रेनफॉलची आकडेवारी जी आहे ती 2900 मिलीमीटर आहे, त्याच्यामुळं खड्डे भरायला अडचण होते, परंतु खड्डे भरण्यापेक्षा उरलेल्या रस्त्यांचं काँक्रिटीकरण येत्या 15-20 दिवसामध्ये सुरू होईल, तो देखील आज आम्ही निर्णय घेतलाय आणि खड्डे देखील चांगल्या पद्धतीनं भरले गेले पाहिजेत हा देखील निर्णय आम्ही घेतलेला आहे। मुद्दा राहतो खड्डे का पडले। काँक्रिटीकरणासाठी जे पैसे मंजूर झालेले होते ते काँक्रिटीकरण पावसाळ्यामुळं म्हणजे मजगाव रोडपासून
अपराध हॉस्पिटलपर्यंत, नाचण्याच्या हद्दीपासून मारुती मंदिरपर्यंत आणि साळवी स्टॉपपासून मारुती मंदिरपर्यंत हे पूर्ण झालेलं आहे. त्याच्यामध्ये काही केबलिंग करायचं आहे म्हणून डांबरीकरण करून ठेवलेलं आहे, पण त्याच्यावर देखील कॉन्क्रिटीकरण होणार आहे आणि येत्या 15 दिवसामध्ये पाऊस कमी झाल्यानंतर पुन्हा एकदा कॉन्क्रीटचं काम सुरू होणार आहे. त्यामुळे लोकांना त्रास होतोय, त्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे आणि ती मी पालकमंत्री म्हणून स्वीकारली, त्याच्यामध्ये मला काही वाटत नाही आणि ती काम करण्याची देखील जबाबदारी आमची आहे. परंतु हे करत असताना प्रत्येक गोष्टीचं राजकीय भांडवल करणं हे किती योग्य आहे हे देखील काही लोकांनी समजून घेतलं पाहिजे. आणि ज्यांनी आता वृक्षारोपण केलेलं आहे त्यांनी तो वृक्ष वाढवावा आणि त्यांची फळं स्वतःच खावी, किंवा कॉन्क्रिटीकरण करताना तो वृक्ष कुठं लावणार आहे, कोणाच्या घरासमोर, ते देखील ठरवावं. कालचा मुद्दा, काल सोमेश्वरच्या संदर्भामध्ये एक 50-60 लोक हे MSCBच्या इथं आले, मी देखील आता तिथं जातोय. म्हणजे एखाद्या गोष्टीचं राजकारण किती करावं. विधानसभेची निवडणूक आली मी समजू शकतो, अनेकांनी देव पाण्यात बुडवून ठेवले आहेत हे देखील मला माहिती आहे, पण त्याच्यासाठी एवढं खाली येऊन राजकारण करण्याची काही आवश्यकता नाही. तिथं माझी चर्चा झाली, मी त्यांच्याशी बोललो, आता देखील ते माझ्याबरोबर आहेत सगळे. तर ते काही लोक माझ्या पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत म्हणून काही लोकांनी तिथे येऊन भाषण करण्याचा प्रयत्न केला. भाषण करावं, मला त्याच्याबद्दल काही म्हणणं नाही, परंतु ते प्रवेश करणारे जे ठरलेले आहेत ते करणारच आहेत. काही झालं तरी या मतदारसंघामध्ये 7 ते 8 दिवसामध्ये नक्की काय काय होणार आहे याची प्रचिती आपल्या सगळ्यांना येईल. परंतु राजकारणासाठी राजकारण कोणी करू नये. काही लोक माझ्याशी फोनवर बोलू शकतात, काही लोक माझ्याशी भेटून बोलू शकतात. जसं निधीसाठी माझ्या पक्षातली लोक, मित्र पक्षातली लोक माझ्याकडे येऊन सह्या घेऊन जातात, तसं वृक्षारोपण करण्याच्या अगोदर जर माझ्याकडे आले असते तर मी त्यांच्याबरोबर वृक्षारोपण करायला आलो असतो. तर त्याच्यामुळे कुठच्याही गोष्टीमध्ये राजकारण करू नये, जनतेच्या भावनांशी खेळू नये, या मताचं मी आहे. त्याच्यामुळे रत्नागिरीतली देखील डांबरीकरणाची कामं जी आहेत किंवा कॉन्क्रिटीकरणची कामं आहेत ही पूर्ण करण्याची जबाबदारी मी स्वतः नगरपालिकेमध्ये जाऊन आज आढावा घेऊन सेतूचे प्रश्न होते ते देखील सोडवलेले आहेत आणि या कॉन्क्रिटीकरणाचा प्रश्न देखील सोडवलेला आहे. माझं असं म्हणणं आहे की लोकशाहीच्या मार्गानं कोणालाही काही करण्याचा अधिकार आहे. आता ते मला सांगू शकले असते हे मी तुम्हाला सांगितलंच. काल शिवसेनेचे जे पदाधिकारी आणि माजी नगरसेवक गेले होते ते कधी खड्ड्याची कामं सुरू होणार आहेत हे सांगण्यासाठी गेले होते. आज मोर्चा होता की आंदोलन होतं मला माहीत नाही, पण ठीक आहे ना, चांगलं निदान या योगानं का होईना झाडे लावा झाडे जगवा ही भूमिका माझ्या मित्रपक्षाने घेतली, त्यांच्याबरोबर दाखस असण्याचं काय कारण आहे. म्हणून मी फक्त त्याचा उल्लेख मगाशी असा केला की काही लोकांनी देव पाण्यात बुडवून ठेवलेले त्याची मला पूर्ण कल्पना आहे, त्यांच्या कशात ह्या भावनेतनं होत असतील. जनशक्तीचा बुलंद आवाज म्हणजेच रत्नागिरी खबरदार.